नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. पुढे आपण पाहणार आहोत न्यूज टॉप लाईन. सुरुवातीला बातम्या महत्त्वाच्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर केजरीवालांच्या आम आदमी पार्टीमध्ये फूट. राघव चड्डा, संदीप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह राज्यसभेतील 7 खासदार भाजपमध्ये होणार सामील. राज्यसभेतील आपच्या 2/3 अधिक खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश. राघव चड्डा यांची ट्विट करत माहिती. राज्यसभेच्या अध्यक्षांना सादर करण्यात आलेल्या दस्तावेजांवर 7 खासदारांची स्वाक्षरी अशी देखील माहिती. आपच्या खासदारांनी वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर घेतली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट. भाजप कार्यालयात जात ही भेट घेतली. भाजपने पुन्हा एकदा पंजाबला धोका दिलाय. राघव चड्डांसह 7 खासदारांच्या भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयानंतर केजरीवालांचं हे ट्विट. मी योग्य व्यक्ती पण चुकीच्या पक्षात आपपासून मी दूर जातोय. आप पार्टी आता ही भ्रष्ट लोकांच्या हातात आहे. राघव चड्डा यांनी पत्रकार परिषदेतून केजरीवालांसह आपमधल्या नेत्यांवरही टीका केली. देशभरात भाजपचं ऑपरेशन लोटस सुरू. राघव चड्डांसह 7 खासदारांनी गद्दारी केली. पंजाबच्या मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसला. जनता आता उत्तर देईल. आपच्या संजय सिंग यांचा हा हल्लाबोल. काही खासदारांच्या घरी ईडीने छापे टाकले. भाजपकडून ऑपरेशन लोटसचा घाणेरडा खेळ. आपच्या संजय सिंह यांचा हा हल्लाबोल. शरद पवार, उद्धव ठाकरेंचा पक्ष भाजपने तोडला. बंगालमध्ये ममता दीदींचा पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला. भाजपचे पंजाबमध्ये स्वतःचे काही झाले नाही. त्यांनी पंजाबी लोकांसोबत गद्दारी केली आहे. आम आदमी पार्टीच्या खासदारांच्या फुटीनंतर भगवंत मान यांचा हल्लाबोल. ज्या ठिकाणी आपलं बस्तान बसू शकत नाही अशा ठिकाणी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडायचे ही नव्या भाजपची मोडस ऑपरेंडी आहे. तर महाराष्ट्रातील पक्षांप्रमाणेच आपण आप पक्षाला देखील फोडण्याचा भाजपनं प्रयत्न केलाय. रोहित पवार यांचा भाजपवर हल्लाबोल.